म्हादई यात्रा. Powered by MSK Builders Panji, co-sponsored Peacock Farm अडवई सत्तरी. म्हादई यात्रा करत करत आज आम्ही पोचलेलो आहोत सत्तरीच्या सावर्डे पंचायत क्षेत्रात आणि आज आम्ही जाणार आहोत कर्नाटकातील कृष्णापूर येथे. कृष्णापूर हे स्थान खूप पवित्र आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. याचं कारण म्हणजे कृष्णापूर येथे पिस्त्याची कोंड ह्या तिथल्या स्थानिक राखणदाराची म्हादईमध्येच पिस्त्याची कोंड आहे. नेमकी ही पिस्त्याची कोंड कुठं आहे, कशी आहे, या पिस्त्याच्या कोणीचं महत्त्व काय, म्हादईच्या काठावर हे एक जागृत असं स्थान आहे ते आम्ही बघणार आहोत. त्याचबरोबर साधारण 100 वर्षांपूर्वी महामारीमुळे नष्ट झालेला एक गाव तो पाहणार आहोत. त्या गावातलं बसवेश्वराचं मंदिर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ज्याला झाडानी असं म्हणतात. आणि आज आम्ही जाणार आहोत काजरेदाड आणि बंदीर, त्यानंतर कृष्णापूर ह्या ठिकाणी. आणि त्याच्या आधी आम्हाला मिळणार आहे झाडानी आणि म्हादई जिथं सुरू होते, जिथून वाहते देगाव, त्यानंतर ती कृष्णापूर येते. कृष्णापूर हे भीमगड अभयारण्यात येतं. कर्नाटकातल्या म्हादई अभयारण्याच्या अगदी कुशीला हे कृष्णापूर आहे. चला तर पाहूयात आज झाडानी आणि कृष्णापूर.
तुझे नाव सांग. सक्कू रामू मोठे. खंय राहतो तू? बंदिरवाडा. 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 आणि कितकी घरां आसा हांगा? हांगा घरा आसा न्हू 10-12-15 तरी. 10-15 आसा. होय. आणि तुमकां हांगा बस बी तशें कांय ना बस बी काय ना. लायट उदक बी आसा? होय लायट उदक आसा. आणि तुम्ही कितें करता म्हणजे शेतां भाटां काजी बीन अशें तुमची काजी? आता काजी आसा आमच्यो. होय. आनी आतां चेडो खंय कामाक वयता न्हू. होय. तुमकां खबर आसा कितें करूंक सोदता कर्नाटक ते? ना आमकां खबर ना. कांय खबर ना. कोणी कांय सांगूंकय ना? ना. पूण ते धरण जालेलें मागीर सकयलें पाणी आडावतलें कशें दिसना तुका? सकयलें पाणी कमी जातलें. होय कमी जातलें तर न्हंय म्हादय मागीर उदीक खंयचें येतलें? तुम्ही ते पॅक केल्यार मागीर खंय येयले जाल्यार बारीक जिरोन पुन्हा फुडल्या दिसांनी उरचें ना ते सुकतले. होय. मागीर ह्या वाटेन लोक सगळे बोबडे मारतले. तुमकां सुद्दां येवचें ना सकयल. खंयचें येतलें उदक? आता ती म्हादय येता म्हणून ते तुमच्या हाका झरे येता म्हणून ते उदीक येता. नाल्यार कशें येतले? मागीर ते धरण आता ते बांदतात न्हू ते कोणी हे केल्या? कर्नाटकाक. त्या कर्नाटक सरकार. कर्नाटक सरकार. हां त्या सरकारान. मागीर तुम्ही कशे बांदून दिता? न्हू पूण म्हणजे आमच्या सरकारान हे करूंक जाय न्हू आतां. तुमच्या सरकारान. होय तुमच्या गोंयच्या. ह्या वाटेन सगळे सुकतले. आमकां उदीक खंयचें मेळटलें? कोणाच्यो बाई सुद्दां आसा त्यो सुकतल्यो. म्हादयक लागून झरे येता न्हू नाल्यार कशें येतले झरे? आनी ते 2 म्हादय हांगासर जॉयन जाल्या. होय उस्त्याची त्या वाटेन आनी ही म्हादय कर्नाटकाची. ते म्हादय जॉयन जाल्या थंय म्हणून उदीक मोठें जालें जाल्यार गिमात कितलें उदीक सुकता? लिप सुकता. होय बारीक जाता. होय मग आता तुम्ही वयर बांधले का लिपूच बारीक जातले सुकतली लिप म्हादय. आनी खंय खंय झरे येता तुमच्या भाटांक पाणी येता ते सुकतले. होय मागीर आमच्या सरकारान मातशें हें करूंक जाय सारकें. सरकारान तुमच्या आमच्या करूंक जाय. होय आमच्या सरकाराक सांगूंक जाय ते तशें. होय. तुमकां ह्यावटेन बी कोण केन्ना येवन सांगला की बाबा म्हादय? आमकां कांयच सांगूंक ना. ना कोणूय आयज पर्यंत ना आमी खंय आयकूंक ना. म्हादय यात्रा म्हादय यात्रा
आता आम्ही प्रवास करत करत आमचा प्रवास आहे तो कृष्णापूरला जाण्याचा. आम्ही आता अर्ध्या प्रवासावर येऊन पोहोचलोय, तो म्हणजे झाडानी. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, झाडानी या गावात 100 वर्षांपूर्वी जो एक साथीचा रोग आला आणि हा गाव जो आहे तो पूर्णपणे नष्ट झाला. इथे सगळे लोक मृत्युमुखी पडले, पण ह्या गावचा जो देव होता बसवेश्वर, त्या बसवेश्वराचं अस्तित्व मात्र इथं कायम आहे. इथं हे जे मंदिर आहे ते बसवेश्वराचं आहे. आधी ही बसवेश्वराची मूर्ती असेल किंवा इतर पाषाणं जी होती ती अशी जंगलात होती, झाडाखाली अशी या ठिकाणी होती. पण कालांतरानं गेल्या 1-2-3 वर्षांपूर्वी हे बांधकाम जे आहे ते इथं झालेलं आहे आणि वर शेड घालण्यात आलेली आहे आणि अशा तऱ्हेचा चौथरा करून बसवेश्वराची मूर्ती आणि नंदी जो आहे तो इथं स्थापन करण्यात आलेला आहे. दर महाशिवरात्रीला इथं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते, मोठ्या प्रमाणात लोक इथं येतात आणि महाशिवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं इथं साजरा केला जातो. इथं नाटकही केलं जातं दशावतारी आणि इतर धार्मिक विधी सुद्धा इथं पार पडले जातात. त्यामुळे असं हे बसवेश्वराचं मंदिर म्हादई अभयारण्य क्षेत्रात जवळजवळ अतिशय घनदाट जंगलात असं हे मंदिर आहे. आणि या बसवेश्वर, जरी झाडांनी हा गाव नष्ट झाला साथीच्या आणि महामारीच्या रोगाने, तरी सुद्धा इथला बसवेश्वराचं देवस्थान, इथलं मंदिर जे आहे ते अजून इथं अबाधित आहे. म्हादई यात्रा. आम्ही बसवेश्वराचं मंदिर बघितलं, तिथून आम्ही आता जात आहोत कृष्णापूर येथे. आणि कृष्णापूर हे कर्नाटकात पडतं. म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकातील भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी, भीमगड अभयारण्य ह्याच्या सीमेवर हे कृष्णापूर आहे. आणि आत्ता आम्ही म्हादई अभयारण्यातून कर्नाटकातल्या भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे भीमगड अभयारण्यात प्रवेश करत आहोत. हीच सीमा आहे म्हादई वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरीची. सध्या मी आता उभा आहे म्हादई वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये, पण मी हा फलक तुम्ही पाहू शकता. कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंट भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी बेळगाव डिव्हिजन असा आहे. या फलकापुढे मी गेल्यानंतर मी प्रवेश करणार आहे भीमगड, कर्नाटकातल्या भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. पुढे कृष्णापूर आहे. कृष्णापूर इथे पिस्त्याची कोण हे महत्त्वाचं एक श्रद्धेचं ठिकाण आहे, ते आम्ही पाहणार आहोत. पिस्त्याची कोण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि पुढे हे पिस्त्याची कोण जे आणि कृष्णापूर जे आहे ते कर्नाटकात पडतं. आणि आम्ही आता आहोत म्हादई वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आणि आता आम्ही प्रवेश करत आहोत कर्नाटकातल्या भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये.
अप्पा शंकर नाईक खंय रावता? कृष्णापूर. तुमचो देव आसा न्हू पिस्तो देव, त्याची काय अशी परंपरा, कसो हांगासर तो येयलो आनी ती पिस्त्याची कोण म्हणटा तेची काय कथा आसा? त्याच्या वरसून नांवा वरसून ह्या पिस्तेसूर नाव म्हणून आसा ना, तेणी काय केले, एक हेजा नंदी म्हणून नंदी घेवन येयलो, गोंयांत खेळोंक गेलो. कोण? ठाकर. हां, खंयसून येयलो? नंदी इकडेसून घाटा वरसून येयलो. हां घाटा वरसून हां तो गोंयांत आपूण वयता आनी आपणाक जोड जावं दी, बरे भाशेन जावं दी म्हणून एका हाक मारलो. हां जोड गोंयांत वयता आनी हाक मारलो आनी गेलो. हां गेलो म्हणटो जोड बी जाली ताका, बरी जाली. सगळें भोंवण गोंयासून जाताना मागीर परत इथे थांबलो. इसारलो. इसारलो म्हणटकच बरो 6 किलोमिटर गेलो वयर. 6 किलोमिटर गेलो आनी थंय तेणी हाक मारलो, आपूण चुकलो रे बाबा. चुकलो म्हणटकच भक्कम एकदम ओडलो खाली. इथे दाखयलें ना ह्या पाणयात दाखयलो, हाडून पाणयात मद्दी तेन्ना उखलून दाखयलें. बघ परतून येयलो आनी तूं खरोच म्हाका ओडून हाडलें काय म्हणून गेलो. परत गेलो. खरोखरच ही गोश्ट ही अशी घडलेली आसा आनी जाल्ली आसा. म्हाजेंच चुकलें, तेजें चुकोवं आपलें चुकलें म्हणून ठाकर. तेन्ना म्हणजे तेणी इथे तुका इथेच ठेयलो. इथे आसा तो आतां बैल तुज्या कडेन, ओडून सगळे सारको मार्ग थेयल्लो आहा बांय कशी. बांयसून कसो भायर काडल्यान आनी घेवन चालत हाडलो. तेज्या फुडें इतले बैल पावलो. आजून पासून मी सुद्दां आयकलां घागऱ्यो वाजतात, झाळ 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 बैलाच्यो घागऱ्यो वाजतात. आतां मात ह्या 10 वर्सांक ना, पूण वाजा आहा सारको तूं बसलो की आयकूंक सांगता घाळ घाळ येयलो बैल काय कोणाचो तरी येयलो पळय अशें. म्हणून हें देवाचें सत्व हें उरलेलें आसा. तें ह्या कारणे देवान सत्व थेयलां, माणसांनी काय ठेवला ना. थंय एकी कडेन व्हाळ वाडला पूण 7 कडेन आसा वाडला. भुयारा जाल्ली आहा ते पक्षी आला आनी झाड त्या टायमाच्या आजून पासून झाड आसा तशें बघा झाड तशेंच आसा. आतां ती फाटली कोण आसा न्हू, तेका पिस्त्याची कोण म्हणटा न्हू. भितर नुस्तें मोठे मोठे आसता. हय मोठ्ठेलें आसता. पूण ते कोण काडिना न्हू. शिक्षा लागली मस्तीन काडटात. हां मस्ती खावंक थेयला देवान तें, खावंक थेयना, कुटान बाळगून थेयला तेणी. ते कोण काडिना नुस्तें न्हू. काडटात मस्ती करून काडटात, पूण मागीर शिक्षा घेवन येता रगत दुसरे दीस. हां आजकाल सुद्दां इल्ले आहात लोक इथे. चुकलो म्हणून सांगलें जाल्यार कोण आयकना. चप्पल घालून जावं नाका म्हटल्यार चप्पल घालून म्हाज्या मस्तकार पांय थेयतात. म्हणजे चप्पल घालून गेल्ले, मी सांगतोय चप्पल घालून जावं नाका, 5 मिनटां घालून जावं. ते टेकरेर चडले आनी काल सकाळी रिक्षाला इकडे येयले परत. काय झालं तुमच्या? ना तेस्ताची आमकां चूक जाली, चप्पल घालून चडलो वरती. देवाची मस्करी करिना. देव बोलना, माणूस बोलता. काल आतां पोर गेल्ले, अरे बाबा ती मस्करी करूं नाका. ते लिहून बरोवन थेयल्लें आसा तें, काही मस्करी करूं नाका. देवा आनंदान तेचो आशिर्वाद घेवा आनी घरात जा तसं म्हणून सांगलें. वाटेक जावन दुसरीच बुद्धी जाली, निराळी बुद्धी जाली आनी आपल्या रांगाक चिकोल लावन घेतलें. चिकोल लावन घेतले आनी दुसरे दीस सकाळी इथे आमी पावले. गाडी वडाना. 12 जाली तेन्ना येयले, तेन्ना तूं पाव परत म्हटलें, तेन्ना गाडी गेली. दुसरे दीस सकाळी गेली सुसागेर गेली. चुकलं तेंचें ना, माणसाचें चुकलं म्हणून तशें जालें. आनी ते बघ आतां फेड करून गेले आपले गोटी. भाऊ आतां प्लास्टीक उडयता आनी काय मस्ती करतात, तीच मस्ती जायना. तांकां मागीर दुसऱ्याक खाडूचें पडटा ना. ताका खाडणाराक काय ना, ते तूं खाडूंक जाय, हात लावन खाडटात. मस्ती करता ताका शिक्षा लागता, दीक लागता. दीक पणसाचा दीक कसो लागता तसो दीक लागता जरा. म्हणून गप्प आसा म्हणून अशी मस्ती करूं नको आनी कुस्ती खेळूं नको असं.
विठोबा अर्जुन गांवस, खंय रावता तूं? काद्री दाट करंजोळ 70 गोवा. तुझे म्हणजे तू कितें करता, कसले तुझे? माझे शेताचे, गायचे आणि माडयो पिकाचे, म्हणजे शेतकरी. आणि तुज्यो गायी बीन अशें कितें? माझी गाय आसा. माझी गाय फक्त आमच्या उदकाक वयता. म्हादेक जर कितें अशें समज गोरा कोणीच आमच्या उदकाक आडयले जाल्यार आमच्या उदकाक उदीक जर आडयलें जाल्यार आमकां खूब त्रास जातलो. कित्याक आमकां तेच उदीक आमी वर्सान एकदां म्हादेक पंप बसयता. PWची NOC घेवन आमी पंप बसोवन ते NOC घेवन म्हणजे पंप बसोवन आमी तेजें उत्पन्न करता. ते पाणी आमी गोरवांक यूज करता, उत्पन्नीक करता, शेताक करता. पाणी जर कारण कोणी आडयले खंय समज जर आडयले जाल्यार आमकां पाणयाक त्रास जातलो. तेन्ना आमचो असो गांवाचो ऑब्जेक्शन आसा. आतां म्हादेच्या देगेर तुमची कुळागरां भाटां बी हो हो, आमची भाटां सामकी म्हादेक तेक्कोन आसा. आनी ताका तुमी म्हादेचें उदक? हो, तेका आमी म्हादेचें उदीक पंप बसून आमी उदीक काडटा वयर. आनी तुजी गोरवां बी गायी बी त्यो वयता अश्यो म्हादेच्या हो देगेर? वयता. हो, आमी दिसाच्यो बी केन्ना अशें आतां आमचे नळ पाणी येवंक ना तेन्ना आमी तांकां घेवन म्हादेचेर वयता. तांकां धुता निव्वळ, परत तांकां पिवंक पाणी म्हणजे तेंचे आमकां म्हादेचेच वरसून आमी तेंची वेवस्था करता. कित्याक नळाचें पाणी सदांच काय मेळना. म्हणजे म्हादय इम्पॉर्टंट आहा? हो, म्हादें आमकां इम्पॉर्टंट आसा. म्हादें ना जाल्यार आमचें कांयच करूंक आमी शकना आनी दोगोंकच शकना. कित्याक आमी काय कोण कामाक ना. आमी तेज्या शेता उदेशीत आमचे शेतकरीच आमी वरसून पोट भरले आमचे. तेका लागून सो आतां लोकांनी खंय तरी एकठांय येवन हेचेर मातशे आवाज करपाची हो गरज हो आसा, हो दिसता तुका? हो, म्हाका अशें दिसता. हो, कित्याक सगळे एक लोक जावन कितें तरी आवाज करून तेजे एक काय तरी मोर्चो काडचो असो म्हाका दिसता. आमचे गांव आसा पळय इतक्या गांवांनी हे 5 गांव लागीं जावन तेंच्यानी काय तरी चर्चा करून तेजे मोर्चो काडचो असो दिसता म्हाका. कित्याक कर्नाटक त्या वटेन अशे मोर्चे बी काडटा आनी आमचे लोक थंड आहा. म्हणजे आमच्या गोंयच्या लोकांक आमी इल्ले जागे करूंक जाय न्हू. कित्याक प्रत्येक गांवांनी आमचे आतां 5 गांव वाडे आसा हांगा. करंजो, काद्राट, बनीर, तळी, कुमटो. हे इतकेच म्हादें पाणी आडय जाल्यार आमकां सगळ्यांक प्रॉब्लेम जातलो. कारण सगळीं शेतां तेजेर आसा. किंवा शेताक जर पाणी येवंक जाल्यार आमच्या पंपांक तरी आमी पाणी घालता न्हू कुळागरां. कित्याक म्हादेक जर पंप म्हादेक पाणीच ना. आनी आतां हे पळय बगीत म्हादेक आतां ते बंदर आडयल्ल्या पाणी सांठोवन उरता. तेका लागून तो आनी आमकां मोठो त्रास जाता. पाणी सांठल्ल्या कारणान पाणी कित्याक गोरवां सुद्दां पिवंक गेल्यार गोरवांक पाणी पियल्या पर्यंत दुयेंस पडटा मनीस सुद्दां. हवान गेल्लें पाणी कशें आनी तें सांठयल्लें पाणी कशें तें तुका सगळी भितरून घाण गुण सगळे भितरून प्रकार तयार जाता. म्हणजे आतां ही परिस्थिती आहा सध्या. म्हणजे सध्या तुमकां उदक कमी पडटा. सो फाल्यां पाणी आडयलें जाल्यार आनी प्रॉब्लेम. आनी जातलो प्रॉब्लेम. तुजी आतां सरकारा कडेन मागणी कितें आहा एज एक शेतकार दुधकार? माझ्या शेतकरी म्हणजे आमी आतां एक कशें की म्हाज्या मागणी आमचे कर्नाट आमी एक आतां तेच आमी येवन बी जावन थंय सगळे आमी हे केल्ल्या PWचे येवन तेंच्यानी आमी आतां करंजो, काद्राट, बनीर आनी कुमटो. पयलीं आमची 1971 ती लिफ्ट पास जाल्लेली. ती लिफ्ट तेन्ना ती पेंटींग उरली. आतां आमी परत ती लिफ्ट करपाची कळटीत आमी आतां तयारी केल्या ह्या 5 गांवांनी. म्हणजे ते 5 गांवांनी लिफ्ट जाल्या उपरांत आमकां 5 वाड्याचे आमचे सगळे लोक सामके शेतकरी सुखी जाले. नवीन लिफ्ट इरिगेशन नवीन लिफ्टेक आमी आतां ते आसा जावन ते तेंचे सगळे मापून बिपून येवटी लायटीची वेवस्था बी बघून लायट कशी आहा जागो कित्याक लिफ्ट करता जागो 1 फुटीन आपलो क्लियर जावं न्हू. आपली स्वताची जागा जाय म्हणजे ती आमची स्वताची जागा मालकेची जागा ना. थंय आमी तेका लागून हें केलें. म्हणजे तो प्रोसेस चालू हो, तो प्रोसेस चालू आहा. पंचान येवन त्या दिसा सगळे पंच येवन तो PWचो बी येवन बघून बी गेला लिफ्टेचो प्रश्न. म्हणजे आमच्या 5 वाड्या वयलो ह्या ते बी म्हादयचेच उदक. हो, ते आमकां म्हादें तेच लिफ्ट म्हादेकच न्हू. कित्याक हे आमची न्हंय जी आसा तो न्हंय आमचो कारण चुकता न्हू. तर म्हादेक जर वयर कितें कर्नाटक जर आडय तर आमचे म्हादेक आमकां हांगा पाणी शेताक मेळचें ना न्हू. म्हणजे पाणी कशें हिडेन पाणी सकयल येता म्हणून हे सायडी पाणी येता न्हू ते. सो आमच्या गोवा सरकारान हेचेर खर आनी स्ट्रॉंग रावपाक हो 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 ही तुजी मागणी? हो, ही म्हाजी मागणी. आमची म्हादय आमकां जाय. आमची म्हादय आमकां जाय. आमची म्हादय आमकां जाय. आमची म्हादय आमकां जाय.